तुमचं कौल कोणाकडे आहे? कोणाकडे म्हणजे जे आता मोदी साहेबांचे केलं आहे, काय केलं मोदी साहेबांना, मैं तुम्हारे लिए सब कुछ अच्छा कर दूंगा, मेरे भाई और बहनों मेरे लिए वो अच्छा करो, मैं तुम्हारा सब अच्छा करूंगा. क्या अच्छा किया? मोदीने काहीच केलं नाही म्हणतात. काहीच नाही केलं. मी म्हणतो ना 100% लिहिलं पामवर, काहीच नाही केलं. गरिबांसाठी काय केलं? नमस्कार MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश. सध्या आपण आलो आहे धामणगाव विधानसभा क्षेत्रातील जे शेवटची बाउंड्री आहे ते म्हणजे लोणी टाकडी. लोणी टाकडी या ठिकाणी आज आपण आलेलो आहे. विशेषतः म्हणजे धामणगाव विधानसभा निवडणुकीसाठी येथील मते निर्णायक ठरतात आणि येथील मते निर्णायक ठरत असताना आज आपण चक्क आपली MB न्यूजची टीम पोहोचलेली आहे. हे लोणी टाकडी एक गाव आहे आणि ग्रामीण भागातील एक मोठे एक गाव म्हणून गणला गेलेला आहे. या ठिकाणी 11 ते 11,500 लोकसंख्येचे हे गाव असून या ठिकाणचे धामणगाव विधानसभा क्षेत्रासाठी मते निर्णायक ठरू शकते. असे जिकडे नांदगाव खंडेश्वर तालुका आणि ग्रामीण भाग गेला त्यांची सीट निघाली असे येथील नागरिकांचे मत आहे. आणि आपण या ठिकाणी हवा कोणाची कार्यक्रम घेतच आहे. तर चला तर आपण पुन्हा जाणून घेऊया. हेच ते एक लोणी टाकडी एक ग्रामीण भाग आहे, पण ग्रामीण भाग न वाटता काहीतरी शहरी भाग म्हणून वाटत आहे. आणि हे या ठिकाणी हे लोणी टाकडी येथील एक बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठमध्ये संपूर्ण पण दुकानं सजलेली आहे. असं वाटत नाही का हे ग्रामीण भाग आहे म्हणून. हे पण गाव आहे लोणी टाकडी. लोणी टाकडी या ठिकाणी तर या ठिकाणी कोणाची हवा आहे, कोणाला बसणार झटका तर कोणाचा होणार फेरफटका. तर चक्क आपण लोणी टाकडी या ठिकाणाहून जाणून घेऊया. नमस्कार. कुठे चालले होते? हिवराला चाललो. हिवरा कुठं राहता? नागझरीला. कोणते विधानसभा क्षेत्र येते? आमचे विधानसभा क्षेत्र चांदुरी धामणगाव येते काय? काय म्हणते धामणगाव? कसं वाटतं तुम्हाला? कोणाची हवा आणि कोणाचा माहोल आहे? सध्या माहोल आहे सध्या काँग्रेसचा, जगताप भाऊचा. या लोणी ग्रामीण भागात सध्याच्या कंडिशन माहोल भाऊचा माहोल आहे. यांचं म्हणणं आहे की सध्याचा माहोल जो आहे लोणी मध्ये कोणाचा म्हटलं? वीरेंद्र जगताप. यांचा कॉल वीरेंद्र जगताप यांच्याकडे गेलेला आहे. सध्या आलो आहे आपण एक बूट हाऊस मध्ये आणि या बूट हाऊस मध्ये जाणून घेऊया. दादा नमस्कार. काय म्हणते धामणगाव विधानसभा क्षेत्रात कोणाची हवा राहील? धामणगाव विधानसभा क्षेत्रात टफ आहे. कोणासोबत? कोण टफ? किती म्हणजे कोण? भाजप काँग्रेस की वंचित? भाजप काँग्रेस. भाजप काँग्रेस. तुमचं कौल कोणाकडे आहे? आमदार कसा असावा? आमदार म्हणजे आता मी ज्या भाषेत बोलतो त्या भाषेत बोलून राहिलो फक्त. मी तर आता मला तर प्रतापदादाच आवडते. कोणते पक्ष? कमळ. यांचं कौल एक भाजपकडे म्हणजे प्रताप असळ यांच्याकडे गेलो आहे. ठीक आहे दादा. कुठे राहता? सिद्धनाथपूर म्हणजे धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्येच राहता. काय लोणीला कशासाठी आले होते? खरेदी काय बूट चप्पल वगैरे? आमचा तालुका जिकडे वळण जास्त म्हणजे पर्सेंटेज नुसार, वोटिंगच्या पर्सेंटेज नुसार. कोणता तालुका? नांदगाव खंडेश्वर. तर त्या तालुक्याच्या हिशोबानं बजेट आहे. बजेट म्हणजे कसं? टप मध्ये चालते. हे जास्त लीडनं नाही निघणार सीट 29. तरी काय वाटते तुम्हाला? कसं वाटते? मला तर असं वाटते बा कमळच निघणार. माझ्या हिशोबानं बोललो मी. हो ना, म्हणजे भाजप निघणार. चला ठीक आहे दादा, भेटू. लोणी टाकडी मध्ये काही युवा वर्ग आपल्या सोबत आहे. काय म्हणते लोणी मध्ये कोणाची हवा आहे? सध्या लोणीमध्ये प्रतापदादाचीच हवा आहे आणि त्याच्यानंतर इथं प्रतापदादाच निवडून येणार. आणि एकंदरीत हे किती लोकसंख्येचं गाव आहे? मिनिमम 12,000 लोकसंख्येचं गाव आहे. जास्तीत जास्त इथं कमळालाच मत पडतात. कोणत्या गावात? लोणी टाकडी गावात. म्हणजे वन साइड इथं कमळच चालते. पंजाब का नाही इथं पंजाबचं वर्चस्व नाही आहे का इथं? नाही इथं वन साइड कमळच चालते. का भाजप का म्हणजे इथून आधीपासूनच इथंच कमळाचाच माहोल आहे गावामध्ये. आणि बस युवा वर्गाने सांगितलं हे जे लोणी टाकडी गाव आहे या गावामध्ये फक्त कमळच चालते आणि पहिलेपासून आणि आधीपासूनच कमळाचा या गावात माहोल आहे म्हणते. चला ठीक आहे, येतो. धन्यवाद. याच लोणी टाकडीमध्ये काही ऑटो चालक आहे, त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया. दादा काय म्हणते कोणाचा माहोल आहे धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये? वीरेंद्र जगताप. काय भाजप का आणि वंचित का नाही?
आता लोकनीती जे चालू आहे, जिकडे हवा चालू आहे तिकडे चालू आहे. कामाचे माणसं तेच आहे फक्त. वीरेंद्रराव जगताप. आपला कॉल कोणाकडे आहे? वीरेंद्र भाऊ जगताप. कुठं राहता? लोणी टाकळी. वाटपुरा. हा. चला मग इकडे आपण जाणून घेऊया जरा कुठे आले होते? धानोरा फसी. राहतो कुठं? हो का? काय म्हणते धानोरा फसी मध्ये कोणाची हवा आहे विधानसभा क्षेत्रामध्ये? काही सांगता येत, काही सांगता येत. लोक कोण कुठं जाईल म्हणजे काय नाही सांगते तसं? मला पण ना तुमची पटते ना. माहोलच तसं आहे. कारण प्रत्येक जण आपापल्या विचाराने मतदान करणार आहे. आता कोणी आला तर तो जसा आहे तसंच राहणार आहे. तर लोक विचार करतील आता कोणाला मत द्यायचं, काय करायचं. लोक मत देणार नाही का? नोटाले मत टाकून का? टाकू शकते ना. दोन्ही पसंत लोक लोटायला मत देईल. अरे बाबा, आजी माझी बद्दल लोक नाराज आहे का? नाराज काही सांगता येते पण मनात सांगता येत कोणा. पहिल्यासारखा माहोल नाही आता. आता लोक सुधारले आहे, लोक विचार करून राहिले आता. त्याच्यात जर पसंत झालं तर नोटाला मत देऊ शकते. मग तुमचं कोण नोटाकडे आहे का? वेळेवर पाहू आम्ही. तो पण काय आता अजून निर्णय. आता याचे काय जाहीरनामे प्रसिद्ध होऊन राहिले, जाहीरनाम्यात काय सांगते काय नाही, त्यानुसार ठरवू आपण काय करायचं. जाहीरनामा मध्ये काय लिहिणार आणि काय प्रसिद्ध करणार त्यानुसार आमचे मत निर्णायक राहील असं आहे यांनी सांगितलंय. तर ठीक आहे, या मग. आपण आलेलो आहे. यांचं टेलरिंगचं दुकान आहे. तो कॅमेरामॅन दुकान दाखवा थोडस. काकाजीचं टेलरिंगचं दुकान आहे आणि टेलरिंग वर यांचा हा एक उदरनिर्वाह चालते. आणि काका, सध्या आम्ही तुमच्या लोणी आमची एमएलएची टीम पोहोचलेली आहे. धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये 20 तारखेला निवडणूक होणार आहे. तुमच्या लोणी टाकडीमध्ये कोणाचा माहोल आहे? फक्त गावातच काय बघा बाजू नाही, पूर्ण आजूबाजू परिस्थिती सांगा चालेल. का मतदारसंघातच. पुढे मतदारसंघात सांगा चालेल ना. कसं आहे, मतदारसंघाच्या बाकीच्या कामं पाहूनच काम होईल का नाही पुढचे. वीरेंद्र भाऊच्या मागच्या वेळेचे कामं, 15 वर्षाचे कामं, याचे 5 वर्षाचे कामं, हे पाहिल्यानंतर पुढचं काम होईल. सध्याचा माहोल लाडकी बहीण म्हणता का तुम्ही? लाडकी बहीण योजनेचा बापा 1500 रुपये दिले म्हणते तेव्हा भाऊ ना. हो ना. मुख्य उपमुख्यमंत्री घरचे गाडी दिले. हे आपल्याच खिशातले आपल्याच खिशातले, आपल्याच खिशातलं जीएसटीचे. हा, 10 वर्षापासून लूटच चालू आहे. हो काय? हा, चांगली जबर लूट चालू आहे. कारण 3000च्या वर सोयाबीन चाललो नाही ना. आम्ही 3 न शिकलो ना दिवाळीले. आणि 2024 चालू आहे का? 2002 आहे. 2002 आहे काय कॅलेंडर पावर? 2002 चालू आहे ना. 24 आहे काय? मग? कारण 2002 मध्ये 5000 6000 होते की नाही होत. ते कसं आहे, त्यावेळेस 40 रुपयेच किलो तेल होतं. कसं आहे, तेल वाढलं म्हणते. नाही एका रात्रभरात 500 रुपये डबा वाढला. हो, ते विचार सांगाल करा तुम्हाला जरा. मी, हा. आणि दुसरी गोष्ट कसं आहे, हे जे सरकार चालू आहे हे म्हणजे असं ठेव दाखवून लीडरला असं हे करून हॅरॅसमेंट करून हे बरोबर नाही ना. मग तुमचा कौल कोणाकडे आहे? आता तुम्ही समजू शकता ना, महागाई वाढली त्याच्यावर तुम्ही बोलत ना. सरकार बोलत नाही, सत्ताधारी सरकार बोलत नाही, महागाईवर बोलत नाही, बाकी गोष्टीवर कोण्याच विषयावर बोलत नाही, शेतकऱ्याच्या विषयावर अजिबात बोलत नाही. मग बोलते काय, 1500 चालू आहे, सोबत भाषण चालू आहे. हे महाराष्ट्रात जेवढे भाषण चालू आहे एवढे हे फक्त 1500 रुपयावर चालू आहे ना, म्हणणे ना. मग 1500 रुपयावर जर चालू आहे तर मग याची तुम्ही नियत ओळखून घ्या. शिक्षणात सत्ताधारी नियत कशी आहे, काय आहे. कारण शिक्षणाचा बोजवारा काय झाला, पोराईचं काय झालं, पेपर कसे फुटले, किती पेपर फुटले, किती पेपर घेतल्या गेले, किती पेपरच्या परीक्षा झाल्या, मग पोराचं नुकसान किती झालं, म्हणजे याचं लक्ष कुकड्या खरं हे सांगा मला तुम्ही. बरोबर आहे. मग तुम्ही न्यूजवाल्याने जरासं सत्ताधाऱ्याला जरा धाऱ्यावर घेतलं पाहिजे, आहे का नाही. बरोबर आहे. तुम्ही जे सांगून राहिले आता हे तुम्ही न्यूजच्या माध्यमातून सांगून राहिले ना. हा, सत्ताधाऱ्याला तुम्ही धाऱ्यावर घेतलं पाहिजे. तुमचा 4था स्तंभ आहे दादा, पत्रकार म्हणजे तुमचा 4था स्तंभ आहे. तुम्ही जे करू शकता ते आम्ही नाही करू शकत. आम्ही 2 एकर वाले कास्तकार आहे, आम्ही काय करणार आहे. तुमचं नाव काय? माझं नाव संतोष किसनराव सवय पाटील कुणबी. काय म्हणते कसं रे नांदगाव कंडिशन मध्ये? आता काल अंधारे द्यायची सभा होती तर पाय टाकायला जागा नव्हती, निघाले 2 घंटे लागले. भरपूर माहोल. नांदगाव निघाले 2 घंटे लागले, पाय टाकायला जागा नव्हती. विचार करा तुम्ही माहोल कसा रे. आम्ही काय सांगा दादा काय म्हणते कसं रे? वीरेंद्र भाऊ जगताप. बरोबर, वीरेंद्र भाऊ जगताप. पर्यायच नाही या मतदारसंघात. 5 वर्षात कामं काहीच नाही झाले. 5 वर्ष फक्त बोर्ड लावल्या गेले. तुम्ही कॅमेरा कोटीच्या निधी दाखवला. 7 कोटीचा विकास आराखडा गुलाबराव महाराज विकास आराखडा वीरेंद्र भाऊचा आहे. हे दिसून राहिलं का नाही रोडवर? याचे फक्त बोर्ड लागले. कामाचं काय झालं हे माहित नाही, पण बोर्ड फक्त यायचं
उद्घाटन झाले उद्घाटन कामं काहीच बोर्ड नाही. लागले, कामं काहीच नाही. ठीक आहे दादा. पांधन रस्ते नाही आहे काहीच नाही. बांधण रस्ते वगैरे नाही पायाभूत काहीच नाही. सुविधा अजून फक्त अजिबात मजबूत नाही. इकडचा निधी टाकणे इकडचा खाऊन टाकणे हेच कामं चालू आहे. हेच काम आहे. चला ठीक आहे दादा, भेटू आपण. चला धन्यवाद. हो, लोणी काकडी. आम्ही सध्या लोणीमध्ये आलो आहे. अच्छा, कोणाची हवा आहे धामणगाव विधानसभा क्षेत्रामध्ये? धामणगाव विधान मतदारसंघामध्ये भाजप, भारतीय जनता पार्टी, प्रतापदादा अडसड हे कमीत कमी 60 ते 70 हजार मतांनी निवडून येणार. किती मतांनी? 60 ते 70 हजार मतांनी निवडून येणार. मागच्या वर्षी जे एक्झिट पोलनुसार 20,000 आले ते त्याच्यापेक्षा 60 ते 70 हजारांनी निवडून येणार. हे 100% खात्री आहे. मागच्या वर्षी ते 10 ते 10,500 मतांना आले होते ना. हो, या वर्षी 60,000 मतांनी शिल्लक येणार. 60,000 मतांनी. हो, काय म्हणते, कुठून आले? हो का? काय म्हणते, कशी आहे लोणी टाकडीमध्ये कोणाची हवा आहे? कमल चौकुलाची. हा? कमल चौकुलाची. कोण आहे उभं कमळावर? प्रताप दादा. प्रताप दादा. दादा आपण? प्रताप दादा. प्रताप दादा. आपण? हा? प्रताप दादा. आपण काय सांगा? बघा, या ठिकाणी प्रताप दादा असं आपण ऐकलेलं आहे आणि एका युवकांनी सांगितलं आहे का तब्बल 50 ते 60 हजार मतांनी ते निवडून सुद्धा येणार आहे. चला ठीक आहे, येतो मग. पुन्हा आपण लोणी टाकडीमध्ये एका कृषी केंद्रामध्ये आलेलो आहे आणि कृषी केंद्राचे संचालक आपल्या सोबत आहे. काय म्हणते धंदेपाणी? व्यवस्थित आहे. आता सध्या गव्हाचा सीझन चालू आहे. चना गहू चालू आहे. म्हणजे बारमाही तुम्हाला काही ना काही सीझन. बारमाही तर नाही, पण आता इरिगेशन भरपूर वाढलं त्याच्यामुळे आता बरेच चना गहू इथं पहिले अगोदर काही नव्हतं. 10-15 वर्ष अगोदर तेवढा काही नव्हता. आता या 5-7 वर्षात भरपूर वाढला. म्हणजे आता आपलं कृषी केंद्र बारमाही चालते समजा, असं म्हणायला काही हरकत नाही. पहिले सिजनेबल होतं. सिजनेबल. काय म्हणते धामणगाव विधानसभा क्षेत्रात लोणीमध्ये काय कोणाची हवा आहे? तर केंद्राचे जे चालवतील ते खाली त्याचे धवार आले पाहिजे. केंद्राचे जर चालवायचं त्याचं सरकार आहे आणि कंटिन्यू जर करत असेल तर फारच चांगलं आहे. कोणतं सरकार म्हणजे? जर सध्याचं जे आहे ते बीजेपी सरकार, बीजेपी सरकार, महायुती सरकार. माहिती सरकार म्हणा चालेल ना तसं. मग तुमचा कौल कोणाकडे, भाजपकडे का काँग्रेसकडे का माझा कौल नाही, पण जनतेचाच कौल आहे ना. इथं तुमच्या समोर आता सांगितलं नाही 60,000 नाही, 60,000 तर 50 नंतर येईल. तर हवा एकंदर तशी आहे. एकंदर हवा प्रताप अडसड यांची आहे. प्रताप दादांची आहे. हा, बघा, हे व्यावसायिक आहे, यांच्यापाशी अनेक लोक येतात, चर्चा करतात. त्या चर्चेनुसार त्यांनी एक रोखठोकपणे उत्तर दिलेलं आहे का लोकांनी जे सांगितलं आहे ते 50 ते 60 हजारांना येणार आहे आणि त्यांचं पण मत आहे का 50 ते 60 हजारांनी प्रताप दादा येणार आहे. ठीक आहे दादा, भेटू. धन्यवाद. नमस्कार. काय म्हणते, कुठं राहता? काय म्हणते, कोणाची माहोल आहे लोणीत? गावाला आता याची दिसते भाजप. कोण आहे भाजपचे उमेदवार? भाजप जे आहे ना प्रताप अडसड. हा, का काँग्रेस आणि वंचित का नाही? चांगली प्रॉब्लेम नसतं. आपण परवा यायलाच आहे की नाही. भाजपकडे. हा, यांचा कौल एक भाजपकडे गेलेला आहे, म्हणजे यांचं एक कौल प्रताप अडसड यांच्याकडे गेलेला आहे. पुन्हा आपण एक दुकानदार वर्गाकडून जाणून घेऊया. दादा नमस्कार. काय म्हणता, धंदेपाणी काय म्हणते? काय म्हणते लोणी गाव? तुमच्या गावात आलो आम्ही आमची एमबी न्यूजची टीम घेऊन. हो ना. काय अपेक्षा आहे तुम्हाला विद्यमान आमदार होणाऱ्या आमदाराकडून? आमदार पाहून आता हेच आहे, आम्ही कमळवाले आहेत जुने. कमळवाले आहे. कमळ मोठी आम्ही. तुमचा कौल कमळकडे. हा हा. यांचा सुद्धा एक कौल कमळ म्हणजे प्रताप अडसड यांच्याकडे गेलेला आहे. काय सांगता दादा, कुठं राहता? हो का? काय म्हणतो स्थगित निवडणूक आहे, बटन दाबा लागते ना. पहिला नंबर कमळ. कमळ. बघा, काकांचं पण म्हणणं ठरलं का पहिल्या नंबरची बटन पण माहित झाली काकाला का कमळाची आहे म्हणून. काका येतो, धन्यवाद. पुन्हा आपण या ठिकाणी येऊया. हे एक मोबाईल शॉप आहे. या मोबाईल शॉप मध्ये आपण सध्या आलेलो आहे आणि इथे काही ग्राहक आहे. नमस्कार. काय म्हणते, कुठं राहता? म्हणजे धामणगाव विधानसभा क्षेत्र येते काय? काय म्हणते, कोणाचा माहोल आहे धामणगाव मध्ये? माहोल तो तिन्ही पार्टीचा आहे. एकीकडे भाजप, दुसरीकडे वंचित, तिसरीकडे काँग्रेस. हा, तिन्हीचा माहोल. दोन्ही पार्टीचा आहे. हो. तुमचा कौल कोणाकडे आहे? माझा गाव वंचितकडे. वंचितकडे. कोण आहे वंचितचे? वंचितचे उमेदवार आहे निलेश भाऊ विश्वकर्मा. निलेश विश्वकर्मा. हा, यांचा एक कौल गेला आहे लोणी टाकडी मधून. निलेश भाऊ विश्वकर्माचा यांचा एक कौल गेलेला आहे. काय सांगा निलेश भाऊ बद्दल? निलेश भाऊची कामं चांगले आहे. आमच्या मतदारसंघामध्ये जो आहे, जरूर आमदार नाही आहे ते, पण त्यांचे कामं चांगले आहे. आता त्यांनी स्वतःच्या याच्यावर आपल्या चांदूरमध्ये एक मेडिकल बांधलं 100 बेडचं. आणि आणखी कृषी उत्पन्न बाजारमध्ये त्यांनी आणखी कास्तकाराला सांगितलं की मी भाव
हमी भाव देणार. आम्ही जर सत्तेत आलो तर निलेश भाऊ त्याच्याविषयी बरंच काही आहे. बघा निलेश भाऊचं बरंच काही कार्य आहे म्हणते. जे कार्य आहे त्यांनी त्यांच्या शब्दातून तुमच्या समोर व्यक्त केलेलं आहे. लोणी टाकडीमध्ये हा एक मुख्य रस्ता आहे. या मुख्य रस्त्यामध्ये एक 4, 1, 2 आणि 3 असं चौफेर हा रस्ता आहे. आणि ह्या रस्ता एकीकडे अमरावती, दुसरीकडे नांदगाव, तिसरीकडे बडनेरा अशा पद्धतीने हा रस्ता आहे. आणि आपण हे त्या मुख्य मार्गावर आलेलो आहे लोणीमध्ये. तर जाणून घेऊया जनतेपासून इथं काही आपले काय म्हणतो काही ऑटो चालक आहे. इथं ऑटो आपण समजून घेऊया. काय म्हणते धामणगाव विधानसभा क्षेत्रात तुमच्या म्हणजे कोणाची हवा आहे लोणीमध्ये? लोणीमध्ये बीजेपीची हवा आहे बाबा. कोण आहे बीजेपीचे? अरुण दादा अडसळ, प्रताप दादा अडसळ. हो का? कोणाची हवा आहे? प्रताप दादाची हवा आहे. काय म्हणते ऑटोचे धंदे? काय म्हणते? धंदे बरे आहे ना. बरे आहे ना? डिझेल वाढलं म्हणजे ना? डिझेल वाढे ना, वाढत असतील. सरकारनं सोयाबीनचे भाव वाढवा ना फक्त. हो काय? सोयाबीनचे भाव वाढले पाहिजे, कमी झाले पाहिजे, तेलाचे कमी झाले पाहिजे. हो काय? काय म्हणते मग तुम्हाला पुरते काय सीट प्रमाणे कुठून काय काय म्हणते? बोला. लोणीमध्ये राहता? लोणी टाकली चांगलं गाव आहे तुमचं तर. म्हणजे असं सदन आणि खूप मोठं गाव दिसून राहिलं. वाटत नाही असं ग्रामीण भाग आहे म्हणून. काय म्हणते कोणाचा माहोल आहे इथं? माहोल सारे इथं आहे. हा? सारे इथेच माहोल आहे इथं. एकीकडे भाजप आहे, दुसरीकडे काँग्रेस आहे, तिसरीकडे वंचित आहे. काही नाही. याटोले महाराज आहे ना. याटोले याटोचं कोण आहे? अपक्ष कोण? वाट भूमिपुत्र. यांचे वोट भूमिपुत्राला गेले आहे. आमच्या सर्वे मध्ये पहिल्यांदा भूमिपुत्र निघालेले आहे. आम्ही भरपूर ठिकाणी सर्वे घेतलाय पण भूमिपुत्राचं नाव पहिल्यांदा यांनी घेतलं आहे. म्हणजे यांचा कौल एक गेलाय भूमिपुत्र वाट यांच्याकडे, संदीप वाट. चला येतो. आपण सध्या ऑटो स्टँडवर आहे. या ठिकाणी भरपूर असे ऑटो लागलेले आहे आणि इथून ग्रामीण भागातील लोक अमरावती वगैरे जात असले तर ऑटोने जातात. बसेसची व्यवस्थित बसेसची टायमिंग कमी असल्यामुळे ऑटोने अधिक प्रवास सुद्धा प्रवासी करतात. बरोबर ना? काय म्हणते कोणाचा माहोल आहे तुमच्या लोणी टाकडीमध्ये? लोणी टाकडीमध्ये सांग. बोला तुम्ही बोला. तुम्ही बोला. तुम्ही सांगता. आम्ही काही बोलत नाही. कोणाचा माहोल आहे? एकीकडे भाजप, दुसरीकडे काँग्रेस, तिसरीकडे वंचित. सिलेंडर वंचित बहुजन आघाडी. आमचा प्रताप दादाचा भाजपा. भाजप. आपला वंचित आघाडी. वंचित बहुजन आघाडी. बहुजन. आपला भाजपा. भाजपा. आपला भाजप. का भाजप? काँग्रेस आणि वंचित का नाही? ते नाही माहित आपल्याला. मोदीसाठी वरच्यासाठी, कोणासाठी? मोदीसाठी वरच्यासाठी. मोदीसाठी. हा पण पहिले 15 वर्ष पहिले पंतप्रधान आपला असा उभा राहायचा ना बाहेर इकडे. आता कसं आहे इमेज कसं आहे आपल्या भारताचं ते बघा. त्याच्यासाठी मोदी पाहिजे. हो का? इमेज कसं आहे मग भारताचा? तुम्ही बघा ना इकॉनॉमी पहा बरोबर. कोणत्या नंबरावर आहे पहा ते पहा. म्हणून मोदी पाहिजे. यांचा कौल या ठिकाणी एक प्रताप अडसळ यांच्याकडे गेलेला आहे. काय म्हणतो? कुठं चालले? कुठं राहता? अमरावती. काय म्हणतो? अमृत कोणाची हवा आहे? कसं आहे माहित आहे का? मेन गोष्ट मुद्दा असा आहे लाडकी बहीण योजना केली हे चांगलं केलं. गरीबाच्या घरामध्ये दिवाळी एक बाय बरोबर केलं. याच्या घरामध्ये सोय खायची लागी नाही. त्या 1500 रुपयानं फायदा खूप झाला. हे मान्यता मी करतो. बरोबर नाही का? आता माझ्या घरामध्ये काही सोय नव्हती. आज दिवाळी आपल्या घरी चांगली झाली. मार निमित्त सगळं सफर झालं. बरोबर. सोयाबीनला भाव पाहिला तर काय आहे 3200-3500. बरोबर. गोष्ट तेलाचा पिपा काय भाव झाला आहे 2200 रुपये. 1500चा पिपा आज 2200 झाला आहे. फायदा किती आहे? काहीच नाही. अरे मा घरी 2 एकर वावर काय फायदा आहे? किती लागला खर्च? मग तुमचं कौल कोणाकडे आहे? कोणाकडे म्हणजे जे आता मोदी साहेबांनी जे केलं आहे. काय केलं मोदी साहेबांना? मैं तुम्हारे लिए सब कुछ अच्छा कर दूंगा. मेरे भाई और बहनों मेरे लिए वो अच्छा करो, मैं तुम्हारा सब अच्छा करूंगा. क्या अच्छा किया? म्हणजे मोदीने काहीच केलं नाही म्हणतात. काहीच नाही केलं. मी म्हणतो ना 100% लिहिलं फॉर्मवर. काहीच नाही केलं. गरीबासाठी काय केलं? लाडकी बहीण योजना चालू केली हे मान्य करतो. ते त्याचं नाव काय बोले माहित नाही. काय नाव त्याचं? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. हा एकनाथ शिंदे. हा एकनाथ शिंदे. धन्यवाद. त्याचं मान्यता करतो. बहिणीचं त्यांना जे तुमच्या त्याच्या बहिणीचं तुम्ही मान्यता करतो.
कोणी दिलं हे गोष्ट चांगलं केली. अबे पण हे कास्तकारचं तर पहा, 2 एकर आहे, 4 एकर आहे, पण याचं तर पहा 3200 रुपये, 3800 रुपये, 4200 रुपये भाव आहे. काय फायदा आहे? वाई लागते 700 रुपये एकर आहे. पाऊल कोणाकडे आहे तुमचं? पाऊल ते कसं आता पंजे आणा समोर चला. यांचा कौल केलं कोण करू शकत. यांचा कौल अमरावतीमध्ये यांचं मतदान पडते आणि अमरावतीचे एक रहिवासी आहे जे आपल्या लोणी टाकलीमध्ये भेटले आणि त्याने रोखठोक आणि परखडपणे आपल्या एमबी न्यूजला एक मुलाखत पण दिली आणि त्यांचं अमरावतीमध्ये पंजाकडे कल गेलेला आहे. मावल्या लोणी टाकलीमध्ये धामणगाव विधानसभा क्षेत्रात मग धामणगाव विधानसभा क्षेत्र येते ना, मग कोणाचं नाव आहे? मावळ सध्या कमळच आहे. अमरावती कोण आहे? वीरेंद्र आपलं हे प्रताप दादा अडचण. दादा अडचण आहे. आणि काय करता आपण? मी शेती करताय. शेती करता. यांचा एक कौल प्रताप अडसळ यांच्याकडे गेलेला आहे. आणि कुठलं गाव म्हटलं? पिंपळगाव बाई नाही. बाई नाही. काम झालं कुठून आलं? तुझं सोबत आहे का काम? कोणत्या गावात कोणाची हवा आहे? आमच्या गावात याची प्रतापदा. आमदार तुम्हाला कसा हवा? आमदाराकडून अपेक्षा काय? कोणा वेळेवर काय तुम्हाला तुमचा कौल प्रतापदाराकडे आहे. कौल हा प्रतापदाराकडे आहे. आपण यापूर्वी लोणी टाकडी या ठिकाणी होतो आणि आता आपण आलो आहे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील माऊली चोर या गावी. या गावी संपूर्ण 5000 लोकसंख्येचं हे एक गाव आहे आणि 5000 लोकसंख्येचं गाव असताना या ठिकाणी धामणगाव विधानसभा क्षेत्रासाठी भाजप, काँग्रेस आणि वंचित या 3 पैकी कोणाची हवा आहे तर चक्क आता आपण या माऊली चोरतील नागरिकापासून जाणून घेऊया. काही नागरिक आहे इथं, त्यांच्यापासून जाणून घ्या. दादा नमस्कार. नमस्कार. कुठं राहता? मी माऊली चोरला. माऊली चोरला. हो काय म्हणते धामणगाव विधानसभा क्षेत्रात निवडणूक आहे? धामणगाव विधानसभा मतदारसंघातून जो काही आतापर्यंत विकास झाला आहे त्या विकासाच्या नुसार ज्या आमदाराला आपल्याला निवडून द्यायचा आहे त्यांना लोक खूप समजदार झालेले आहे. तरी आमच्या गावात पॉझिटिव्ह वातावरण म्हणजे प्रतापदादा अडसळ. कोणतं गाव? माहुली चोर. त्यांचे खूप कामं आमच्या गावात आहे. पानंद रस्ते झाले, रोड झाले, पेविंग ब्लॉक झाले, नाल्या झाल्या, विजेचे लाईट झाले आणि स्मशानभूमीचं काम झालं आहे. अंबादेवीला खूप काम दिलेलं आहे. नळ योजनेला सोलरचं पॅनल दिलेलं आहे. ह्या सगळ्या विकासामुळं आमच्या इथं सगळ्यात जास्तीत जास्त प्रतापदादा अडसळलाच वोटिंग होईल. बघा यांचा कौल एक प्रताप अडसळ यांच्याकडे गेलेला आहे का प्रताप अडसळच का पाहिजे. त्यांनी एक विश्लेषण करून सांगितलेले आहे का माऊली चोर या गावामध्ये त्यांनी कुठल्या कुठल्या योजना आणल्या. गावाचा चेहरा मोहरा बदलला का? गावाचा पूर्ण चेहरा मेहरा बदललेला आहे. ज्यावेळेस जुन्या 5 वर्षाच्या आधी जो व्यक्ती आमच्या गावातून गेला असेल तो जर गेला तर तो म्हणून अरे मी या गावातून आलो नव्हतो असा चेहरा मोहरा बदललेला आहे. नुसतं सकाळीच नाही तर संध्याकाळी सुद्धा चेहरा मोहरा बदललेला आहे. संध्याकाळचं कसं? खूप प्रकाशमय झालेलं आहे आमचं गाव. खूप प्रकाशमय झालेलं आहे. ठीक आहे नक्कीच. काय म्हणता कुठून आले? काय म्हणते निवडणुका विस्तार केले? हो काय कोणाकडे कौल? कोणाकडे? भाऊकडे. भाऊकडे. भाऊ उभे नाही ना? नाही भाऊ गेले. दादा हा इकून या. ठीक आहे चला ठीक आहे. पुन्हा आपल्याजवळ या ठिकाणी एक पांठेला आहे त्यांच्यापासून जाणून घेऊया. दादा नमस्कार. काम धंदेपाणी काय म्हणते? काही चालू आहे. पोटा पाण्यात साधन नाही उदरनिर्वाहाचं साधन आहे आपलं आणि महत्वाचं आहे ना ते. त्याच्यावर आपली 2 टाइमची रोजीरोटी चालते. त्याला महत्व पहिलं द्यायचं. काय म्हणते माऊली चोर मध्ये हवा कोणाची? हवा कसं आहे आता सर्व क्षेत्रातले सर्वच लोक काम करू राहिले स्वतःच्या आहे ना. आता ज्याची ज्या पक्षाचे आहे तो त्या पक्षाचा भाव घेतो. पण तसं बीजेपीचं जास्त चालू आहे प्रतापदादाचं. कारण कामं केली आहे ते ना त्याच्यापुढे चालू आहे. आणि माणूस व्यवस्थित आहे म्हणजे कोणताही व्यक्ती गेला तो नाराज होऊन येत नाही. एवढं म्हणणं आहे आपलं त्याच्यावर. नक्कीच यांचं सुद्धा एक कौल प्रताप अडसळ यांच्याकडे गेलेला आहे आणि त्यांचं मत आहे का त्यांच्याकडे कुठलाही व्यक्ती जर गेला तर तो नाराज होऊन येत नाही असं त्यांनी रोखठोकपणे आपल्याला सांगितलंय. दादा काय म्हणता? बस भाऊ बोलले ते बरोबर. कोणाकडे कौल आहे? प्रतापदादा अडसळ. हो एक नंबर मला. चला ठीक आहे येतो.
पुन्हा माऊली चोर मध्ये एक टी स्टॉल आहे. त्या टी स्टॉलवर आपण आता आलेले आहे. या टी स्टॉलवर नागरिक चहा पित आहे, तर त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया. दादा नमस्कार. झाला चहा पिणं? काय म्हणते विधानसभा क्षेत्रात एकीकडे भाजप, दुसरीकडे काँग्रेस आणि तिसरीकडे वंचित, कसं नाही वातावरण यावेळेस विधानसभा क्षेत्रात निवडणुकीचं? निवडणुकीचं वातावरण जगताप आणि दादाचंच फाईट आहे. प्रताप दादा यांच्यात. मला एक सांगा, तुम्ही फाईट आहे दोघात, हो. दोघांपैकी तुमचा कौल कोणाकडे आहे? हा, कौलचा विषय असा आहे का थोडं लोक नाराज आहेत शेतीच्या मालाच्या भावाविषयी. बाकी तर काही नाही. आणि 2 वर्षात प्रतापदादांनी भरपूर कामं केलेली आहे. तुमचा कौल कोणाकडे आहे? कौल म्हणजे 2 माणसात प्रतापदादा चांगला आहे. यांचा कौल पुन्हा एक प्रताप अवसळ यांच्याकडे गेलेला आहे. चला ठीक आहे दादा, बघा पप्पी चहा पिया, आनंद घ्या. काकू काय म्हणता, लाडकी बहिणीचे पैसे आले का निराधारचे येते? आलेच नाही, काहीच नाही आले मला. फॉर्म नाही भरला काय? फॉर्म भरला पण आलेच नाही. तर अरे कोण पण काय झालं असं? एकही टप्पा नाही आला माझ्याकडे लाडक्या बहिणीचा. नाही आले काय? नाही. पुरी गिरीला आला? हो, पोरीले आला, मागून टाकला ना पोरीले आला. आला, हो, पोरीले आला. मला आलाच नाही, मी आधी टाकला. मग तू नाराज आहे का मग? तर काय म्हणते काकू, निवडणूक आहे आता 20 तारखेला, कसं बघा तुम्ही या निवडणुकीकडे? कोणता उमेदवार पाहिजे तुम्हाला? आमदार कसा हवा? आता जे आपल्याला आवडला तेच करा लागल ना. आपले लाडक्या बहिणीचे पैसे नाही भेटले मला, वावराचे पैसे नाही भेटून राहिले, आणि PM किसानचे पैसे नाही भेटून राहिले. मग कसं करा आता? आपल्याला मालक नाही, कोणी नाही, काही नाही, मग आपण कसं करा? तुम्ही काही पाठपुरवठा केला नाही काय शासकीय कार्यालयामध्ये? आता बाईची जात कशी करणार आहे? कसं असते, जेव्हा हे पैसे किंवा काही अनुदान किंवा योजना आपल्याला मिळत नसते ना, त्यावेळेस शासकीय कार्यालयामधून त्याचा पाठपुरावा करायचा आणि का नाही आले, कसं नाही आले याचं तिथं शासनाला विचारपूस करायची, तिथल्या कर्मचारी लोकांना त्या संदर्भातल्या. मग काय म्हणता, 20 तारखेला वोट करायचा आहे, कोणाला करणार? आता जे आपल्याला आवडलं ते कोण आवडते? नाही. दुसरीकडे भाजप आहे, दुसरीकडे काँग्रेस आहे, तिसरीकडे वंचित आहे. पसंती कोणाला आहे? आपल्याला जे आपल्याला लाडक्या बहिणीचे पैसे देईन त्यालाच देईन ना आपण. लाडक्या बहिणीचे पैसे देईन म्हणजे त्यालाच द्या. म्हणजे यांचं एक कौल प्रताप वरसडकडे पुन्हा गेलेला आहे. दादा सुद्धा या ठिकाणी चहा प्यायला आले आहे. झाला का चहा पिणं? हो, चहा पेन झालं म्हटलं. काय म्हणते माऊली चोर मध्ये हवा कोणाची आहे विधानसभा निवडणूक? हवा तर आता पंचरंगी आहे, तसं वीरेंद्र जगताप पाहिजे भाऊ आपल्याला. हो, महाविकास आघाडीचा वीरेंद्र जगताप. हो, म्हणजे मुख्यमंत्री आपल्याला उद्धव ठाकरे पाहिजे. उद्धव ठाकरे पाहिजे. म्हणजे यांचं कौल एक वीरेंद्र जगताप यांच्याकडे गेलेला आहे. महाविकास आघाडीचे त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाहिजे म्हणून त्यांचा कौल गेलेला आहे वीरेंद्र जगताप यांच्याकडे. काका नमस्कार. कुठं राहता? इथं. काय म्हणते माऊली चोर मध्ये? बरं आहे. कसं आहे निवडणुकीचं वातावरण? आता ते काय टाइम येपर्यंत तसंच आहे की आता टाइम आल्यावर होईल त्याचं मोकळं काय ना. टाइम तर आता काय 7-8 दिवस राहिले आहे. मग तुम्हाला माऊली चोर मध्ये एकीकडे भाजप आहे, दुसरीकडे काँग्रेस आहे, तिसरीकडे वंचित आहे, तर तुम्हाला याच्यात पसंती कोणाला आहे? आता पुढं आता पोहण्याची टाइम आहे. 20 तारखेची वोटिंग करणार ना? जाग्यावर होती ना ती, जाग्यावर होती ती, जाग्यावरच होती. मग काय करायचं आहे? म्हणजे वेळेवर देणार? कुठं बसताय आता? बाकी काय म्हणते, निराधारचे पैसे वगैरे येते? किती रुपये येऊन राहिले? 1500. बाकी अजून योजना कोणते? नाही, अजून तर काही आल्या नाही. मग दुसरे बस फक्त निराधार काही भेटून राहिलं का आधी? नाही काही म्हटलं, बदलून घेऊ. काही अजून दुसरी काही योजना वगैरे मिळते का? नाही काही. बरं चला काका, येतो मग. काय भेटू. काय म्हणता, कुठे चालले होते? मॉर्निंग वॉक करून झाले का? नाही, दवाखाना. पण तब्येत नाही बरोबर? काय झालं? व्हायरल आता सध्या चालू आहे, सर्दीचं आहे ना? काय म्हणते, माऊली चोरला राहता? काय म्हणते, कोणाची हवा इथं? इथं प्रताप दादा. हो काय? कोण? काँग्रेस काही नाही, आमच्या विकास आहे. आमच्या इथं प्रताप दादा आमच्या इथं 3 कोटीचे कामं टाकले एका गावात. माऊली चोर मध्ये 3 कोटीचे कामं टाकले? हो. का? माऊली चोरचा चेहरा मोहरा बदलून टाकला का? बदलाच ना, मंजूर झालेले काम आहे, अजून काम होऊन राहिले. यापूर्वी काही नाही, काहीच नाही आहे.
म्हणजे फक्त 2.5 वर्षात झालं? 2.5 वर्षात. मागील 10 वर्षात फक्त एक रोड बनला होता छोटा, नंतर त्या दिवसापासून काहीच नाही. मागील 10 वर्षात? हो. आणि 2.5 वर्षात प्रगती झाली? 2.5 वर्षात. मग तुमचा कौल कोणाकडे आहे? आमचं तिकडे राहणार ना, जिकडे कामं झाले तिकडे. आपल्या कामासाठीच निवडून आणायचं आहे ना कोणाला. पण विकास होऊ राहिला गावाचा, तर मग काय. आणि सरळ सभा माणूस आहे, कधी गेला कधी नाही म्हणत नाही कोणत्या कामासाठी. प्रामाणिक आहे, कामाची क्वालिटी. नक्कीच. यांचं सुद्धा एक पाऊल प्रताप असळ यांच्याकडे गेलेला आहे. माऊली चोर हे जे गाव आहे, ह्या गावाचा चेहरा मोहरा 2.5 वर्षामध्ये बदलून टाकला आहे असे येथील युवा नागरिकांचे. महत्वाचे म्हणजे शेतीचे पाणी रस्ते, सगळ्यात महत्वाचा विषय तो. एकदम फास्ट मध्ये असे 10 किलोमीटरचे पाणी रस्ते केले आहे या 2.5 वर्षातच. म्हणजे 2.5 वर्षात 10 किलोमीटरचे? हो. तुमच्या माऊली चोर मध्ये अशा सगळ्याच गावात आहे ना, तालुक्यात. तिन्ही तालुक्यात गावात काम आहे. असं एक 3 तालुके? धामणगाव, चांदोरेले आणि नांदगाव खंडेश्वर. तिन्ही तालुक्यात काम आहे. आणि तुम्हाला त्यांचा असा विरोध करणारा एकही जण मिळणार नाही आमदाराचा, कारण की असं एकही गाव सुटलं नाही. म्हणजे विना कामाचं, विना विकासाचं, निधीचं असं कोणतं काम नाही झालं असं. विकासाचे महामेरू म्हणून बरोबर ओळख आहे. चला ठीक आहे, धन्यवाद. भेटू काय? चांगलंच म्हटलं पाहिजे ना. नाही चला ठीक. काय म्हणते माऊली चोर मध्ये हवा कोणाची आहे? आमदार कसावा? आमदारापासून तुम्हाला काय अपेक्षा आहे? असं म्हणतो मी, काय शेतकऱ्यावर लक्ष नाही यायचं. कोणाचं? सरकारचं. कोणते सरकार? हे जे सरकार जे चालू आहे महायुतीचं, शेतकऱ्यावर लक्ष नाही म्हटलं. शेतकऱ्यावर काहीच लक्ष नाही. 2012 मध्ये 4,000 रुपये भाव होता, आता 4,000 रुपये. 2014 मध्ये सोयाबीन 4,000 रुपये. नागपूरचं 4,800 आहे म्हणजे. हो ना, पण केंद्र चालू पाहिजे ना. नांदगाव नाही काय बा त्याची निकोज 12% बोलावा पाहिजे बा. हे ते 12% बोलावा पाहिजे म्हणते. यंदा सोयाबीन बोली झाली. शेतकऱ्याचं नुकसान झालं का? हो, शेतकऱ्याचं नुकसान झालं. म्हणजे शेतकऱ्यासाठी नियोजन नाही आहे सरकारचं काही. शेतकऱ्यासाठी नियोजन नाही आहे. म्हणजे आपला कौल कोणाकडे मग आता विस्तार केला? आता ते तसं पण कसं या सरकारनं तसं लाडकी बहीण योजना दिल्यापेक्षा 1500 रुपये शेतकऱ्याच्या मालाला जर भाव दिले असते चांगलं झालं असतं. शेतकऱ्याच्या मालाला भाव. आपला कौल कोणाकडे? इकडे भाजप, दुसरीकडे काँग्रेस. हो, आता कसं ठीकठाक आहे म्हणा. पाहू आता काय होते तो. नाही, विस्तार केले बटन दाबा लागते ना. बटन दाबून आता कसं, पण तरी काँग्रेसची दाबा का वंचितची दाबा? हो, नाराज आहे म्हटलं, नाराज. आणि फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्राला आवडलं नाही. फोडाफोडीचं राजकारण भाजपचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, शिवसेना फोडली, हे आवडलं नाही. बघा, हे नागरिक संपूर्ण नाराज आहे. एक तर शेतकऱ्यांना म्हणते भाव नाही, दुसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये फोडाफोडी राजकारण आहे. त्यांच्यामुळे यांचा कौल यांनी काही सांगितलेलं नाही. हे म्हणते वेळेवर पाहू. पण ठीक आहे दादा, जसं पटते तसं करा. आमचं काम आहे तुम्हाला विचारणं. धन्यवाद. माऊली चोरचं हे एक स्टँड आहे आणि ह्या स्टँडवर काही युवक आणि काही काय म्हणते 20 तारखेला निवडणूक आहे. माऊली चोरमध्ये कोणाची हवा आहे आणि कसं राहील वातावरण या वर्षीचं धामणगाव विधानसभा क्षेत्राच्या निवडणुकीचं? मला तर वाटते की हे सरकार पाहिजे जे सध्याच्या घडीला आहे ते, कारण या सरकारनं काहीच केलेलं नाही आतापर्यंत आणि समोर पण करणार नाही. फक्त जाती विषय भांडण लावायचं काम केलेलं आहे बस. सरकार दुसरं कुठलं पण असलं तर चालणार, पण हे सरकार नको बस. तुमचा कौल कोणाकडे आहे? माझा कौल सध्या तर कोणाचकडे देईल. तुम्ही निर्णय घेतला नाही? मग कधी निर्णय घ्या? वेळेवर घेऊ. हो का? म्हणजे तुम्ही माहोल पण निर्णय घ्या. कोणाचा माहोल आहे म्हणून? हो. चला ठीक आहे. या ठिकाणी पाहू शकता हे नाश्त्याचे दुकान आहे आणि गरम गरम भजी सुद्धा काढणं चालू आहे. गरम गरम भजी खाण्यासाठी नागरिकांची इथं गर्दी चालू आहे. आपण बघू शकतो गरम गरम भजी नागरिक आनंद घेत आहे आणि काका कढईतून गरम गरम भजी काढत आहे. काय म्हणता काका, कसं राहील वातावरण यावर्षी? छान राहील, व्यवस्थित छान राहील. एकीकडे भाजप, दुसरीकडे काँग्रेस, तिसरीकडे वंचित. भाजप प्रताप दादा. काँग्रेस आणि वंचित का नाही? काँग्रेस आणि वंचित का नाही? काम कार्य तेवढं काम आहे आमच्या गावामध्ये. तेवढं कोणाचं काम आहे? प्रताप दादाचं.
गावात निधी आहे. निधी आहे. हा, रस्त्याचे रस्त्याचे काम आहे. रस्ते गेले ते ना. अजून अजून कोणते कुठे कामं? आपल्याकडे जे भज्याचा आस्वाद घ्यासाठी आलेले आपले काका आहे. काका काय म्हणता, काय म्हणते माहोल गावात? माहोल कसा असा आमदाराकडून अपेक्षा काय तुम्हाला? अडचण तेच आम्हाला तेच पाहिजे. कोण? विकास करणारेच पाहिजे आम्हाला. काय नाव आहे त्यांचं? प्रताप भाऊ कोणत्या पक्षाचे आहे ते? भाजपचे. का वंचित आणि काँग्रेस का नाही? त्याने कामं नाही करत. काम नाही करत? येते नाही कोणता काँग्रेसवाला. नाही काय यापूर्वी आले नव्हते का मग ते? वा येते पण बोलत नाही, काहीच नाही, लवकर जाते. हो तर ठीक आहे काका. पुन्हा आपल्याकडे एक भाऊ आहे. भाऊ नमस्कार, कुठे राहता? बेल्लोरा धमक. म्हणजे धामणगाव विधानसभा क्षेत्रातच आहे मग. आम्ही त्याच्यात पार्टीचे. हो काय म्हणते हवा कोणाची आहे बेल्लोरा धमक मध्ये? बस आपल्या याचीच आहे, विरोधात आपल्या सॉरी आपल्या प्रतापदादाची. प्रताप अडसडची. प्रतापदादा अडसड. हो का? काय धमक बेल्लोरा मध्ये असं काय म्हणजे प्रताप दादा असं काय म्हटलं तुम्ही एकदम? वीरेंद्र जगताप काहीच काम करू शकत नाही. जरा फक्त गोष्टीला आहे, बोलते जास्त, शिवाय देते, त्याच्यामुळे लोक नाराज आहे. विषय खतम. आणि प्रताप दादाने कामं केली आहे. प्रतापदादा हा चांगले कामं करते, सर्वच कामं, त्याच्याबद्दल काहीच हे नाही. हेच सरकार पाहिजे आपल्याला. हो. काय करतो तुमचा व्यवसाय काय? व्यवसाय आपली शेती. शेती काय म्हणते, पिकलं शेती यावर्षी? बरं बसला तरी 4चा आवडीच बसला, 4-5चा जास्त नाही. कामापुरता बसला. हा बस काही ठीक आहे. लोकांना यांचा पण एक कौल प्रताप असड यांच्याकडे गेलेला आहे का त्यांनी भरपूर असे कामं केले आहे, म्हणजे त्यांनी एक विकास केलेला आहे, म्हणजे असं यांचं म्हणणं आहे. चला ठीक आहे दादा, हा मस्त घ्या भज्याचा मजा घ्या. एक भजा खातो ना. हा काकाने पाचचा एक भजा खाल्ला मी. छान टेस्ट आहे तुमच्या भज्याची. चला ठीक आहे. या ठिकाणी जे हे गरम गरम भजे वगैरे सुरू आहे, हे त्यांचं हे दुकान आहे. आणि दुकान केव्हा किती वर्षापासून तुम्ही हे दुकान? 17 वर्ष चालू आहे. 17 वर्ष. आणि हे भजे काढून झाले हे कोण आहे? हे पोरगा आहे तुमचा. काय म्हणते मग माऊली चोर मध्ये हवा कोणाची आहे? आपला कोण येणार आहे? कोणी शेवटी प्रताप भाऊ अडसड. नाव तर सांगायला लागलं ना तुम्हाला. आज नाव सांगतो. नाही काय फक्त भजीत देता लोकांना. बरं ठीक आहे काका. आमचं चिन्ह भजे राहील. काय राहील? भजे. काय राहील म्हटलं? आम्ही उभं राहिलो भजे लावू. भजे पाठवू वाटा ना तुम्ही उभं राहिल्यावर. इच्छा आहे का तुमची राहायची उभं राहायची? राजपूत इच्छा आहे. काका म्हणते मी जेव्हा उभं राहील ना मी भजेच वाटत म्हणते लोक आले म्हणते. त्याला ठीक आहे काका. नमस्कार, कुठून आले? काय म्हणते कोणाची हवा आहे विधानसभा क्षेत्रात? पंजाची. काय नाव आहे त्यांचं? वीरेंद्र भाऊ जगताप. हो का? बाकी अजून बाकी आहे ना मग दुसरीकडे भाजप आहे, भाजप आहे ना. काँग्रेस वंचित पण आहे. वंचित कमी आहे. काँग्रेस बद्दल काँग्रेस मान चांगला आहे ना. यांचा सुद्धा एक कौल वीरेंद्र जगताप यांच्याकडे गेलेला आहे. हे गाव कोणतं म्हटलं आपण? कोटोडा म्हणजे नांदगाव तालुक्यातील कोटोडा या ठिकाणी राहते. पुन्हा तालुक्या या ठिकाणी एक पान सेंटर आहे. दादा बसलेले आहे. काम म्हणते दादा? काम म्हणते नागपुरी खरेदी भरले चालू आहे म्हणते सध्या. नाही काम म्हणते कोणाची हवा इथे? खाट्याची टक्कर आहे. कोणाची? जगताप अडसड भाऊची. आमदार कसा हवा तुम्हाला? आमदारापासून काय अपेक्षा? अपेक्षा म्हणजे विकास, सबका साथ सबका विकास. असा विकास केलाय? कोणी केलाय विकास? कसा कालांतराने दिसत असते का एकदमानं केलं बा का म्हणते दिसलं असं काही नाही. बरेच मुद्दे आहे का ते कालांतराने दिसत. तुम्ही 20 तारखेला तुमचं मतदान करायचं, कौल कोणाकडे? बोल आता भरपूर वेळ आहे, अजून विचार करायला भरपूर वेळ आहे आपल्याला. कुठं काँग्रेसकडे, भाजपकडे का वंचितकडे? नाही आता त्याला निवडा लागेल ना. ते काम हे ते पाहून, परिस्थिती पाहून, काही मुद्दे आहे त्या लाईक जर आपल्याला दिसलं त्या माणसाला मतदान करू. नमस्कार. काय म्हणते कोणतं काय चालू आहे सध्या? अडसड भाऊचं चालू आहे. हो काय म्हणजे हवा अडसड भाऊची आहे. अडसड भाऊची आहे.
हो काय, पण काँग्रेस आहे आणि वंचित आहे ना. मग आता ते तर राहणारच आहे, थोडं राहणार आहे, डिवाइड होणारच आहे वोटिंग. या ठिकाणी पूर्णपणे हवा कोणाची आहे? हवा पूर्णपणे जास्ती दादाची आहे, अडसळ दादा. या ठिकाणी पूर्णपणे हवा प्रताप अडसळ यांची आहे असं यांचं म्हणणं आहे. काय व्यवसाय करता? ऑटो चालवतो. हा दादाचा ऑटो आहे बघा, हा ऑटो चालवते दादा. ह्या ऑटोवर आपला उदरनिर्वाह चालवते. काय म्हणते, पेट्रोल पाणी वगैरे वाढलं पुरते आता? लय वाढलं ते सिलेंडर, गॅसवर आहे आपला गाडी. गॅस किट लावली आहे? गॅस किट लावली, काय ते जागेवरूनच आहे. मग पुरते ना? पुरते. मग किती काय सवाऱ्या वगैरे? 500-600 रुपये मजुरी पडते आपली. म्हणजे आपलं कामधंदा खाणं पिणं टन काम आहे. चला ठीक आहे. माऊली चोर या गावी आपण आलो असता, या गावी आपण जनतेचा कौल जाणून घेतला. जनतेचा कौल जाणून घेतला असता या ठिकाणी अधिकाधिक कौल प्रताप अडसळ यांच्याकडे गेलेला आहे. तर बघत राहा MB न्यूज, म्हणजे महाराष्ट्राचे बातमीपत्र. महाराष्ट्र बातमीपत्राला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. मी मंगेश.